लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 10वा हप्ता आज मोठा धमाका लाडक्या बहिणींसाठी खुशखबर स्पेशल गिफ्टचं वाटप होणार स्पेशल गिफ्ट संदर्भात आजची ही लेटेस्ट अपडेट असणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर अपडेट आपण YouTube वरती आपल्या या मराठी अनिकेत चॅनलच्या माध्यमातून देत असतो सर्वात अगोदर अपडेट देण्याचं आपलं रेकॉर्ड आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आज तारीख आहे 18 मार्च आणि आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी अपडेट एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु एक्झॅक्टली कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार किती वाजता पैसे जमा होणार या संदर्भात सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आहे ती आहे 10व्या हप्त्या संदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार आहेत बघा लाडक्या ताईंना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे मिळाले तुम्हाला या 9 हप्त्यामधील किती हप्ते मिळाले काही महिला अशा असतील ज्यांना 9च्या 9 हप्त्याचे पैसे मिळाले असतील तर काही महिलांना 8 हप्त्याचे पैसे आलेले असतील काही महिलांना 7च हप्ते मिळाले असतील हे डिपेंड आहे तुम्ही कधी फॉर्म भरला होता जर तुम्ही टाइमला फॉर्म भरला असेल म्हणजे वेळेवरती लवकर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्व हप्ते मिळाले असतील जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला असेल तर तुमचे काही हप्ते मिस झाले असतील तुम्हाला काही हप्त्यांचे पैसे सुरुवातीच्या हप्त्यांचे मिळालेले नसतील जेवढा तुम्ही उशिरा फॉर्म भरला तेवढा तुम्हाला कमी हप्ते मिळाले काही महिलांना 6 हप्ते मिळाले तर काही महिलांना 5 हप्ते सुद्धा मिळाले आहेत तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती पैसे मिळाले हे कमेंट मध्ये नक्की टाका तर बघा लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता जुलै ते मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत एप्रिल महिना हा म्हणजे 2025 वर्षामधील अतिशय महत्वपूर्ण महिना असणार आहे कारण की हा वर्ष 2025 वर्षातील 4था महिना आहे आणि या महिन्यामध्ये आता तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहेत भरपूर महिलांचा प्रश्न होता की आता जो पुढचा हप्ता मिळणार आहे तो 10वा हप्ता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार त्या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर बघा तुम्हाला 10वा हप्ता हा 1500 मिळणार आहे आता 2100 बाबत निर्णय कधी होऊ शकतो तर तो वर्धापन दिनच्या वेळेस होऊ शकतो अशी अपडेट येत आहे व्हिडिओमध्ये पुढे माहिती सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे 9 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत पहिला हप्ता आला होता लाडक्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये आणि शेवटचा हप्ता म्हणजे जो लास्ट हप्ता तुम्हाला मिळाला तो मिळाला मार्च महिन्यामध्ये ठीक आहे या 2 महिन्यामध्ये तुम्हाला या 9 महिन्याचे तुम्हाला 13,500 रुपये आतापर्यंत जमा झालेले असतील अनेक महिलांना सर्वच्या सर्व पैसे आलेले असतील आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि स्पेशल गिफ्ट सुद्धा असणार आहेत आता त्याविषयी आपण पुढे माहिती पाहणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे ठीक आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया तर बघा 10व्या हप्त्या संदर्भात या ठिकाणी बघा खूप मोठी अपडेट येत आहे एप्रिलचा हप्ता गुड न्यूज सर्व महिलांच्यासाठी खुशखबर तर बघा आता 10व्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि वर्ष जे 2025 आहे म्हणजे हे नवीन वर्ष आता जानेवारी महिन्यापासून सुरू झालेलं आहे आणि या 2025 वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ही ऑफिशियल अपडेट आहे तुम्हाला माहित आहे मार्च महिन्यामध्ये 3 मार्च पासून अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली होती आणि या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या ताईंना आम्ही ही योजना कायम ठेवणार आहोत लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे ही योजना आता अजिबात बंद होणार नाही महायुती सरकार ही योजना 5 वर्ष चालवणार आहे अशी या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आलेली आहे कारण की भरपूर वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील सर्वांना अनेक वेळा प्रश्न विचारले की लाडकी बहीण योजना बंद होईल का वगैरे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि विशेष म्हणजे 36,000 कोटी रुपयांची तरतूद आता मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे याच्यावरून एक गोष्ट कन्फर्म झालेली आहे की आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा आता 10व्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हा जो 10वा हप्ता आहे तो जवळपास 2.5 कोटी महिलांना मिळणार आहे म्हणजे 2,53,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे आता पैसे जमा होणार आहेत ठीक आहे आता एक्झॅक्टली हे पैसे कधी जमा होणार आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत
तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर बघा आजचा सर्व महिलांचा प्रश्न असेल की ₹1500 आज खात्यात येणार का? कधी खात्यात येणार 10व्या हप्त्याचे ₹1500? हा तुमचा सर्वांचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. त्यामुळे विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. जेणेकरून एकही महत्त्वपूर्ण माहिती तुमची मिस होणार नाही आणि तुम्हाला सर्व अपडेट मिळेल. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे. 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर ज्या बहिणींना 9वा हप्ता जमा झालेला आहे. 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तर ज्या बहिणींना हे दोन्ही हप्ते आले असतील, अशा बहिणींना आता 10वा हप्ता कधी मिळणार, कधी येणार याविषयी तुम्हाला अपडेट सांगणार आहे. तर बघा ज्या महिलांना अजूनपर्यंत 8वा 9वा हप्ता आलेला नाहीये, त्या महिलांनी एक छोटंसं काम करायचं आहे. तुमचं जे आधार कार्ड आहे, ते तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, हे एकदा तुम्ही चेकआउट करून घ्यायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल, तर तरच तुम्हाला पैसे येतील आणि त्यानंतर तुमचा जो बँक सेव्हिंग स्टेटस आहे, तो स्टेटस ॲक्टिव्ह मध्ये असायला हवा. जर तो इनॅक्टिव्ह मध्ये असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा ते पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे, एकदा का या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एकदा का वरून पैसे ट्रान्सफर झाले, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात लक्षात घ्या. तुम्हाला पैसे पडण्यासाठी अगोदर या ठिकाणी अपडेट दिली जाते, की आज आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहोत किंवा या तारखेपासून पैसे पडत आहेत. बघा पाठीमागे घोषणा केली होती, की महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. तेव्हापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. जवळपास महिला दिनच्या अगोदर म्हणजे 7 मार्च पासून महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 12 तारखेला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 12 मार्चला मार्चचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. 7 तारीख, 12 तारीख या दोन्ही दिवशी सुरुवात झाली होती. ठीक आहे. 7 तारखेला फेब्रुवारीचे पैसे पडण्यास सुरुवात झाली. 12 तारखेला मार्चचे पैसे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बघा आता तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेले आहेत. आता तुमचा प्रश्न असेल, की 10वा हप्ता कधी येणार? बघा 10वा हप्ता आता लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे, अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. आता आपण व्हिडिओमध्ये ती सर्व अपडेट पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आता लेटेस्ट अपडेट पाहूया. सर्व महिलांच्यासाठी खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा आता जर तुम्हाला सर्वात मोठी बातमी या ठिकाणी ही आहे, की जर तुम्हाला 8वा हप्ता मिळालाय, 9वा हप्ता आलाय, तर 10वा हप्ता कधी येणार? तर बघा ज्या महिलांना 8वा हप्ता आलाय, 9वा हप्ता आलाय, अशा महिलांना 10वा हप्ता हा 100% येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 100% 10वा हप्ता येणार आहे. त्यांना कोणतीही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्या महिलांना 8वा हप्ता जमा झाला, 9वा हप्ता जमा झाला, 10वा हप्ता लगेच जमा होणार. सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि टोटल 6 विभाग आहेत. आता या 6 विभागामध्ये पैसे वाटप होणार. या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. परंतु एक्झॅक्टली पहिला जिल्हा कोणता असणार? त्या जिल्ह्याचं नाव काय असणार? ज्या जिल्ह्यामध्ये एप्रिलचे पैसे सर्वात अगोदर येणार. मग तो जिल्हा कोल्हापूर असणार, की सातारा असणार, की सांगली असणार, की पुणे असणार, की मुंबई असणार, की नाशिक असणार, की ठाणे असणार, की एक्झॅक्टली कोणता जिल्हा असणार? गडचिरोली असणार, वर्धा जिल्हा असणार, जळगाव जिल्हा असणार, परभणी जिल्हा आहे, की कोणता असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पहिले पैसे जमा करण्यात येणार आहेत? तर तो जिल्हा कोणता आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इतका शेअर करा, की महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे व ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिला सुद्धा आता पात्र होणार आहेत. आता तुमचा प्रश्न असेल, की ज्या महिला अपात्र झाल्यात त्या कशा पात्र होणार? आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अपात्र होणाऱ्या महिला एक्झॅक्टली कोणत्या महिला आहेत ज्यांना अपात्र केलेलं आहे आणि कोणत्या महिला आहेत ज्या पूर्णपणे पात्र आहेत आणि त्यांना दर महिन्याला लाभ हा लाडकी बहीण योजनेमधून मिळणारच आहे. आता अपात्र महिला कशा पात्र होणार हाच तुमचा प्रश्न आहे. तर आता या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सांगतो. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट अपात्र कोण होणार ते पहिले लिंक या ठिकाणी सांगतो. तर ज्या महिलांकडे 4 चाकी आहे बघा, म्हणजे 4 चाकीवाल्या ज्या महिला आहेत त्या 100% अपात्र होणार आहेत आणि झालेल्या सुद्धा आहेत. यांना लाभ मिळणार नाही. बघा तुमच्याकडे जर 4 चाकी नाहीये तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ती खुशखबर अशी आहे, की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिला सुद्धा अपात्र आहेत. त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही किंवा इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही
भरत असाल तर तरी सुद्धा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. आणि ज्या महिला गव्हर्नमेंट सर्वंट आहेत म्हणजे सरकारी नोकरीमध्ये वगैरे आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. आता तुम्हाला सांगतो की कोणत्या महिला आहेत ज्या अपात्र झालेल्या होत्या परंतु त्यांना आता पुन्हा एकदा पात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांना लाभ मिळत आहे. बघा तुम्ही ऐकलं असेल की ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत होता अशा महिलांना अपात्र करण्यात आलं होतं परंतु आता त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे. परंतु कोणत्या त्या योजना आहेत ज्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा पहिली जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पीएम किसान योजना. ठीक आहे. बघा पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला दर 3 महिन्यातून किंवा 4 महिन्यात तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती योजना आहे नमो शेतकरी योजना. नमो शेतकरी योजनेतून सुद्धा वर्षाला 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे. तर जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु तुम्हाला 1,500च रुपये मिळणार की रक्कम कमी होणार हा तुमचा प्रश्न होता. तर बघा त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. अनेक महिलांना आता ज्या महिला या दोन्ही योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत. परंतु पैसे किती मिळाले? 1,500 मिळाले, 1,000 मिळाले की 500 मिळाले? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर ज्या महिला अपात्र झाल्या होत्या आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला होत्या, अशा महिलांना आता 1,500 रुपये नाही मिळणार. हे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. 1,500 रुपये नाही मिळणार, तर या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. आणि भरपूर महिलांना मिळाले सुद्धा आहेत. बघा भरपूर महिलांना फेब्रुवारीचे 500 रुपये मिळाले आणि मार्च महिन्याचे सुद्धा 500 रुपये मिळाले. आता तुम्हाला इथून पुढचे जे पण हप्ते येतील या हप्त्यांचे सुद्धा तुम्हाला 500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. आता तुम्हाला 500 रुपयेच का मिळत आहे? 1,500 का नाही मिळत आहे? हा तुमचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. पीएम किसान योजना असू द्या किंवा नमो शेतकरी योजना असू द्या या योजनेमधून तुम्हाला वर्षामध्ये एका 12 महिने असतात आणि 12 महिन्याचे जवळपास जर तुम्ही एक्झॅक्टली टोटल केली तर 12 महिन्याचे तुम्हाला 12,000 रुपये त्या योजनेमधून मिळतात. आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेमधून वर्षाला 18,000 रुपये मिळतात. 1,500 प्रमाणे 1,500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर 18,000 रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी 18,000 आणि 12,000 याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स काढला तर जवळपास 6,000 रुपयेचा डिफरन्स येतो, फरक येतो. म्हणजे 6,000 रुपयेचा फरक पडतो. ठीक आहे. आता हाच फरक कमी करण्यासाठी बघा तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार आहेत. 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर या ठिकाणी बघा 6,000 रुपये येतात. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 18,000 रुपये मिळतात. ज्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांना किती रुपये मिळणार? तर 18,000 रुपये मिळणार. आणि ज्या महिला एक साथ 3 योजनेचा लाभ घेतात म्हणजे नमो शेतकरी योजना, पीएम किसान सॉरी कोणत्या पण एका योजनेचा म्हणजे पीएम किसान योजनेचा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना सुद्धा आता 18,000 रुपये मिळणार आहेत. कारण की दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा जरी 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे बघा जवळपास आता हा जो फरक होता 18,000 आणि 12,000 मध्ये 6,000चा तो फरक आता पूर्णपणे कमी झालेला आहे. म्हणजे सर्व शेतकरी महिलांना सुद्धा दोन्ही योजनेचा मिळून 18,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला भरपूर महिलांना 500 रुपये जमा झालेले आहेत. जर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला 500 मिळाले असतील तर कमेंटमध्ये टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा सांगा की तुम्हाला 500 रुपये आलेत की नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा अनेक महिलांचा प्रश्न होता की नवीन फॉर्म कधी भरायला संधी मिळणार. तर आता आपण मोठी बातमी आलेली आहे. तर बघा नवीन फॉर्म कधी सुरू होणार या ठिकाणी बघा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. तर बघा आता वेबसाईट लॉन्च केली जाणार आणि त्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे. परंतु कधीपासून फॉर्म भरता येणार आहे? तर या ठिकाणी बघा नवीन फॉर्म संदर्भात सध्या तरी कोणतीही अपडेट नाहीये. परंतु बघा अनेक मुलींचा किंवा बहिणींचा प्रश्न होता की त्यांचं बघा ज्यावेळेस ही योजना सुरू झाली होती हा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत फॉर्म भरण्यासाठी संधी होती. जवळपास बघा 15 ऑक्टोबर या तारखेपर्यंत महिलांना संधी होती फॉर्म भरण्याची. शेवटचा फॉर्म 15 ऑक्टोबरला भरण्यात आलेला होता. 15 ऑक्टोबर नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा ती वेबसाईट वगैरे अप्लाय करण्याची बंद झाली होती. आता बघा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण असं झाला आहे की त्यावेळेस भरपूर मुलींचं वय हे 20 होतं आणि जर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला असेल लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याचा तर तो होता 21 वर्षापासून. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत याच्यामध्ये पाहिजे होता आणि भरपूर मुलींचं वय त्यावेळेस 20 होतं त्यामुळे त्यांना फॉर्म भरता आलेला नव्हता.
परंतु आता सध्या त्यांचं 21 वय पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला नवीन फॉर्म ज्यावेळेस वेबसाईट पुन्हा एकदा सुरू होईल आणि नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळेसच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अर्ज करण्यात येईल. बघा, आता कधी सुरू होणार या संदर्भात कोणतीही सध्या अपडेट आलेली नाहीये किंवा कोणतीही ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली नाहीये. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, लवकरच या संदर्भात अपडेट येईल आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट आहे. आता पुढची जी मोठी बातमी आहे ती बातमी आहे 3 गॅस संदर्भात. बघा, तुम्हाला वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. एक पहिला गॅस या ठिकाणी अगोदरच जमा झालेला आहे. ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये पहिल्या गॅसचे पैसे महिलांना मिळालेले आहेत. बघा, 3 गॅस म्हणजेच या ठिकाणी या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना. तर बघा, या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 2490 रुपये जमा होत आहेत. वर्षातून 3 गॅस दिले जातात म्हणजे 2490 रुपये दिले जातात. बघा, एका गॅस मागे जवळपास या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एका गॅसचे 830 रुपये दिले जातात. म्हणजे 830 गुणिले जर तुम्ही 3 केले तर 2490 रुपये जवळपास महिलांना दरवर्षी जमा होणार आहेत. बघा, आता महिलांच्यासाठी खुशखबर आहे. अन्नपूर्णा योजना ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक गॅसचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत आणि दुसरा जो गॅस आहे मोफत मिळणार आहे, त्या संदर्भात सुद्धा लवकरच त्याचे सुद्धा पैसे महिलांना मिळणार आहेत, अशी या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहे. जसे की तुम्हाला दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे. ती ई-केवायसी तुम्हाला जून जुलै महिन्यामध्ये करावी लागणार आहे. त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. त्या शॉर्ट व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता की कोणते नवीन नियम ऍड झालेले आहेत. ठीक आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, शॉर्ट मध्ये तुम्हाला पाहावेल. त्याचा आपण शीर्षक दिलेला आहे, नवीन निकष जाहीर करण्यात आलेले आहेत, ते निकष तुम्हाला सांगितले आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पुढची आणि लेटेस्ट आणि मोठी जी अपडेट आहे ती अपडेट आहे नवीन नियम संदर्भात. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही म्हणजे ज्या महिला टॅक्स वगैरे भरतात अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाभ मिळणार नाही. हे नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहेत. तसेच बघा, ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये चा लाभ मिळवायचा आहे त्यांना, परंतु त्या शासकीय ठिकाणी किंवा सरकारी नोकरीला वगैरे आहेत, अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून आता वगळले जाणार आहे, वगळण्यात सुद्धा आलेलं आहे. जवळपास 9 लाख बहिणी या योजनेमधून वगळलेल्या आहेत, त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या बहिणी इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजने सोडून, बघा, ज्यांची 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त इतर योजनेतून, शासकीय योजनेतून लाभ घेणाऱ्या महिला आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे, त्यांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ही आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींची संख्या वाढवण्यात आलेली आहे. बघा, अगोदर जो लाभ दिला जात होता लाडक्या बहिणींना, त्यांची आता संख्या वाढलेली आहे. आता किती संख्या वाढलेली आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींचा आलेख उंचावला असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आता पुढची अपडेट पाहूया. तर बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता किती संख्या वाढली आहे आता आपण त्याविषयी पाहूया. किती आलेख उंचावला आहे त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2,33,64,000 इतकी होती. विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 झाली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत निवडणुकीनंतर जवळपास 14 लाखांची वाढ झालेली आहे. बघा, निवडणुकीनंतर 14 लाखांची वाढ झालेली आहे. आता 14 लाख बहिणींना सुद्धा लाभ एक्स्ट्रा मिळणार आहे. ठीक आहे. संख्या वाढलेली आहे, अशी अपडेट आहे. त्यानंतर बघा, रेशन कार्डवर मोफत साडी मिळणार होती. ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, अशा महिलांना रेशन कार्डवर मोफत साडी मिळणार होती. होळीच्या सणाला साडी मिळणार होती. तुमच्यापैकी कोणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की माहिती द्या की आम्हाला साडी मिळालेली आहे, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा नक्की टाका. होळीच्या सणाच्या निमित्तानं ही साडी
मिळणार होती गरीब कुटुंबातील महिलांना. रेशनच्या दुकानावरती साडी दिली जाणार होती. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींना बघा महिला दिनाची गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा त्यांना मेसेज सुद्धा आला होता 8 मार्च 2025. बघा तुम्हाला हे पैसे आलेत की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता ऑफिशियल अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025 सादर झालेला आहे. तर बघा यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे 8व्या 9व्या हप्त्याचे 3,000 रुपये सर्व जिल्ह्यातील महिलांना मिळाले आहेत आणि आता पुन्हा एकदा 1500 रुपये पडणार आहेत आणि हे 1500 रुपये असणार आहेत एप्रिल महिन्याचे आणि हे 1500 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. आता तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. तर जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. त्यानंतर या साईडच्या नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर या भागात पैसे पडणार. त्यानंतर या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार. त्यानंतर कोकण विभागामध्ये पैसे पडणार आहेत. अशा प्रकारे नियोजन होणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे महायुती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहे. आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच आता सर्व बहिणींना 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे. आता तुमचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? तर बघा 10व्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत तारीख जाहीर झालेली नाहीये, परंतु आता 10व्या हप्त्याचं नियोजन सुरू झालेलं आहे. नुकतंच मार्चचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत आणि आता 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा लवकरच मिळणार आहेत.